मित्रांनो नमस्कार. मोजेद चापळ तालुका पाटण जिल्हा सातारा इथं 28 तारखेला 28 मार्च 2026 वार शनिवारी एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे. तर हे मैदान कसं होणार आहे, स्वरूप कसं असणार, संपूर्ण जाणून घेऊया. चला. नमस्कार. नमस्कार. आपलं श्रीराम केसरी मैदान हे स्वरूप कसं आहे, काय? श्रीराम केसरी मैदान 28/3/2026 रोजी वार शनिवार 10 वाजता मैदान चालू होईल. एक आदत एक बैल मैदान ना? हो, एक आदत एक बैल मैदान. पहिलेच मैदान आहे का पाटण तालुक्यात आता? जुनं पहिलं मैदान होतं, पण काय बंदीच्या काळात मैदान बंद असल्यामुळे परत काय गावकऱ्यांनी काय जरा लक्ष दिलं नाही. परत आता आम्ही पर्व पहिलं म्हणून मैदान भरवलेलं आहे. मैदानाचं स्वरूप फाटी बिटी कशी आहे, काय सांगाल? मैदानाचे स्वरूप आतल्यात फाटी 10 फूट आहे. पल्ला फाटीचा 650 फूट आहे. पुढे थांबायला जागा आहे भरपूर. पार्किंगची सोय कशी आहे, काय? पार्किंगची सोय ह्या साईडला, वरच्या साईडला पार्किंगची सोय केलेली आहे. रोटर मारून त्या वावरात पार्किंग सोय. किरण शेठ, काय सांगाल चापळमध्ये जे मैदान होणार त्याच्याबद्दल? श्री प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चापळ नगरीमध्ये मला वाटते बंदीच्या अगोदर या भागात, या गावामध्ये अनेक वर्ष या ठिकाणी मैदान व्हायचे, परंतु बंदीत या ठिकाणी गाव थोडं मैदान घ्यायला थांबलं. या वर्षी सालाबाद प्रमाणे प्रथम वर्षी गावच्या यात्रेनिमित्त मौजे चापळ तालुका पाटण जिल्हा सातारा 28 तारखेला येत्या शनिवारी भव्य आणि दिव्य समस्त ग्रामस्थ, यात्रा कमिटी, आयोजक, संयोजक चापळ यांच्या वतीनं आदत बैलाचं या ठिकाणी मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे. मैदान कसं होईल, काय वाटते? एक सुंदर पाटण तालुक्यातलं पहिलंच मैदान आहे. मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नियमाला अधीन राहून सुंदर आणि पारदर्शक या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे. नमस्कार. तुमचा परिचय द्या आधी सगळा. अमित कापसे, मंदरवळकोळे. पाटण तालुक्यात पाटण तालुक्यातलं पहिलं मैदान आहे ह्या सीझनचं. मैदानाचं आयोजन चांगलं गेलंय. फाटी चांगली आहे, ती मातीच्या फाट्या आहे, ती बैलांनी काही कुठली अडचण नाही, त्यामुळे सगळ्यांनी सहभाग घ्यावा. या मैदानाबद्दल एक आदत एक बैल, आपल्या एखादा बैल आपण पहिल्यांदाच ठेवलेला आहे, कारण आपला पारंपरिक भरपूर वर्ष झाले त्याला बंद होतं. आता आपण सगळे फाटे व्यवस्थित सोडल्या, पुढे थांबायवर जागा चांगली आहे. पुढची वाडे दाखवा, व्यवस्थित सगळे फाटे आहे. बैल कुठनं सुटणार, काय खाल्लं का? बैल खाणं सुट्टीपासून सुटणार आहे. आणि पुढं निकाल रेषेपर्यंत 750 फूट पडला आहे. इथे सगळे बॅरिकेड असतील ना? हो, बॅरिकेड इथनं ह्या लिंबाच्या झाडापासून बॅरिकेड पुढं निकाल रेषेच्या पर्यंत बॅरिकेड लावून. मैदान सकाळी कितीला चालू होईल? मैदान सकाळी 10 वाजता चालू होईल. म्हणजे दिवसासकट संपल? हो, दिवसासकट. बक्षिसाचं स्वरूप प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 31,000 रुपये, तृतीय 21,000 रुपये, चतुर्थ 11,000 रुपये, पंचम 7,000 रुपये, सहावं 5,000 रुपये, क्वार्टर फायनलला बक्षीस 2,000 रुपये. प्रथम बक्षीस 2,000, द्वितीय 2,000, तृतीय 2,000, चतुर्थ 2,000, पंचम 2,000 रुपये. ढाल देऊन सन्मानित करणार आहे. पाटण तालुक्यामध्ये पहिलंच मैदान आहे चापळकरांचं. बऱ्याच वर्षानंतर मैदान घेता येते. चांगला प्रयत्न केला मैदान घ्यायचा. आज बैलचं मैदान आहे. सगळ्यांनी नोंद करून मैदानात सहकार्य करा. मैदान वेळेत पूर्ण होईल याची काळजी बैलगाडी मालकांनी घेतली पाहिजे. महत्वाचं सगळ्यांनी लवकरात लवकर नोंद करून संयोजकांनी सहकार्य करा. असंच इथून पुढं पाटण तालुक्यामध्ये अजून मैदान आता बरीचशी इथून पुढे होतील. त्यात आपल्या इथून सुरुवात आहे. अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य पाटण तालुका अध्यक्षांना कॉल केला होता. अध्यक्ष येणार होते आज, पण आता थोडंसं मगाशी पावसाचं वातावरण होतं त्यामुळे आले नाहीत. अमित कापसे आलेत. मैदान चांगलं होईल, सगळ्यांनी सहभाग व्हा हीच विनंती. निसर्गाच्या सानिध्यात आहे मैदान, काय सांगाल सर त्याच्याबद्दल? पाटण म्हणलं की निसर्गाचं सानिध्य सगळं आहे, सगळ्या सोयीनं परिपूर्ण आहे. त्यामुळे लवकर नोंद करा. नोंद चालू झालेली आहे. नोंद चालू झाली कालपासूनच. लवकरात लवकर नोंद करून घ्या आणि सहकार्य करा.